नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण बघणार आहोत सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. काय पॉईंट घ्यायचा बोला? एक्सप्लेन सरफेस टेन्शन ऑन बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. याच्यामध्ये बा 3 मॉलिक्यूल दिलेत. ए मॉलिक्यूल दिलाय, बी मॉलिक्यूल दिलाय, सी मॉलिक्यूल दिलाय. ए मॉलिक्यूल कसा आहे? ए मॉलिक्यूल वेल इनसाइड द लिक्विड आहे. ए मॉलिक्यूल कसा आहे? वेल इनसाइड द लिक्विड. बी मॉलिक्यूल कसा आहे? त्या सरफेस फिल्म मध्ये आहे. बी मॉलिक्यूल कसा आहे बोला? इन सरफेस फिल्म. सी मॉलिक्यूल कसा आहे? सरफेस मध्ये आहे. सी मॉलिक्यूल का बोला? इन द सरफेस. कसा आहे बोला? इन द सरफेस. एक PQRS ही सरफेस फिल्म आहे. पहिलं वाक्य, PQRS ही सरफेस फिल्म आहे. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, PS कोण आहे? फ्री सरफेस आहे. आणि QR कोण आहे? त्याला पॅरलल आहे आणि दोघांमधलं अंतर आहे ते रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. पुन्हा बघा, पहिलं वाक्य, PQRS हा सरफेस फिल्म आहे. PS काय आहे? फ्री सरफेस आहे. PQ काय आहे? त्या PS ला पॅरलल आणि त्याच्या दोघांमधलं अंतर काय असेल बोला? रेंज ऑफ मॉलिक्युलर काय असेल? अट्रॅक्शन. त्यातला अंतर काय असेल बोला? रेंज. ए मॉलिक्यूल जो आहे तो लिक्विड मध्ये आहे. इट इज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. पहिलं वाक्य, इट इज वेल इनसाइड द लिक्विड. दुसरं, त्याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये फक्त वॉटर मॉलिक्यूल आहेत, एकाच टाईपचे. पहिलं वाक्य, दिस मॉलिक्यूल इज वेल इनसाइड द लिक्विड. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कंटेन्स का बोला? ओनली वॉटर मॉलिक्यूल. देअरफॉर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स कुठला असेल बोला? कोहेसिव्ह फोर्स. बघा, या मॉलिक्यूलवर कसा फोर्स? इक्वल. वरती जेवढा फोर्स आहे तेवढाच खाली फोर्स आहे, म्हणजे इक्वल कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि म्हणून नेट फोर्स किती असेल बोला? 0. याच्यावर कोणताही फोर्स एक्झर्ट होणार नाही. पहिलं वाक्य, इट इज वेल इनसाइड द लिक्विड. दुसरं वाक्य, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कंटेन्स ओनली लिक्विड. तिसरं वाक्य काय बोला? इक्वल कोहेसिव्ह फोर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि चौथं वाक्य, म्हणून नेट कोहेसिव्ह फोर्स किती असेल? 0 असेल पहिल्या मॉलिक्यूलसाठी. सेकंड मॉलिक्यूल कसा आहे? सरफेस फिल्म मध्ये आहे. याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जास्तीत जास्त पार्ट मध्ये वॉटर मॉलिक्यूल आणि कमीत कमी पार्ट मध्ये कोण आहे बोला? एअर मॉलिक्यूल. मग वॉटर मॉलिक्यूलची संख्या जास्त असल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो कोणापेक्षा? अडेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि हा फोर्स त्या मॉलिक्यूलला खाली खेचतो. नीट बा, पहिलं वाक्य, इट इज इन द सरफेस फिल्म. दुसरं वाक्य, लार्ज पार्ट ऑफ का बोला? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कंटेन्स का बोला? वॉटर मॉलिक्यूल. आणि व्हेरी स्मॉल पार्ट कंटेन्स का बोला? एअर मॉलिक्यूल. मग कुठला फोर्स जास्त असेल बोला? का बोला? कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन का बोला? अडेसिव्ह फोर्स. मग फोर्स कसा असेल बोला? स्ट्रॉंग डाऊनवर्ड का बोला? कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि म्हणून मॉलिक्यूल अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. मॉलिक्यूल कुठे जाईल बोला? आतल्या बाजूला ओढला जाईल मध्ये. आता सी केस मध्ये का बोला? सी मॉलिक्यूल कुठे आहे बोला? सरफेस मध्ये आहे. याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये अर्ध्या पार्ट मध्ये एअर आहे आणि अर्ध्या पार्ट मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत. पण वॉटर मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ असल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो कोणापेक्षा? अडेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि म्हणून डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे. अँड दिस फोर्स का बोला? अट्रॅक्ट मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड, खाली खेचणार आहे. याच्याविषयी पहिलं वाक्य बोला, मॉलिक्यूल कसा आहे? इन द सरफेस. याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये का बोला? हाफ पार्ट कंटेन्स का वॉटर आणि हाफ पार्ट कंटेन्स का बोला? एअर मॉलिक्युल्स. बट वॉटर मॉलिक्यूल जास्त असले असल्यामुळे कोणापेक्षा बोला? एअर मॉलिक्यूल पेक्षा. आणि म्हणून कोहेसिव्ह फोर्स का बोला? अडेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल. आणि म्हणून का बोला? फोर्स कसा असेल बोला? स्ट्रॉंग डाऊनवर्ड फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. स्ट्रॉंग डाऊनवर्ड फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. सी मॉलिक्यूल अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. या सी मॉलिक्यूल विषयी पुन्हा बघा.
स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये अर्धा पार्ट कोण बोला एअर आणि अर्धा पार्ट कोण आहे बोला वॉटर मॉलिक्यूल. पण वॉटर मॉलिक्यूल जास्त आहे म्हणून कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे आणि म्हणून तो खालच्या बाजूने खेचला जाईल. पुन्हा नीट का बा, हा ए मॉलिक्यूल आतमध्ये असल्यामुळे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये वॉटर असेल, सगळ्या बाजूने सेम कोहेसिव्ह फोर्स म्हणून नो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल. बी मॉलिक्यूल का बोला फिल्म मध्ये आहे, जास्तीत जास्त पार्ट मध्ये एअर वॉटर आहे, कमीत कमी पार्ट मध्ये का बोला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये का बोला एअर आहे म्हणून कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे कोणापेक्षा अडेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि म्हणून का बोला तो फोर्स काय करतो त्याला का बोला डाऊनवर्ड दिशेने खेचतो. सी मॉलिक्यूल मध्ये अर्धा का बोला एअर आणि अर्धा का बोला वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, पण वॉटर मॉलिक्यूल कसे आहेत बोला जास्त असल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स का बोला जास्त असेल कोणापेक्षा अडेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि म्हणून का मॉलिक्यूल इन का बोला सरफेस का बोला एक्सपिरियन्स कुठला फोर्स बोला डाऊनवर्ड फोर्स. मॉलिक्यूल इन सरफेस एक्सपिरियन्स का बोला डाऊनवर्ड फोर्स आणि म्हणून सरफेस फिल्म का बोला अंडर टेन्शन मध्ये असेल अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस मधले मॉलिक्यूल का बोला अंडर टेन्शन, सरफेस मधले मॉलिक्यूल का बोला एक्सपिरियन्स कुठला फोर्स असेल बोला डाऊनवर्ड फोर्स आणि म्हणून सरफेस फिल्म कशी असेल अंडर टेन्शन अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ का बोला मॉलिक्युलर थेरी हा पार्ट संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओ घेऊन.